नमस्कार. ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण कपाशी पीक पाहणीसाठी आपल्या वागडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी सुभाष भास्कर सोनवणे यांच्या शेतावरती कपाशी पीक पाहणीसाठी आलेलो आहोत. सोबत पप्पूदादासुद्धा या ठिकाणी कपाशी पीक पाहणीसाठी हजर आहेत आणि कंपनीचे प्रतिनिधी संतोष गवडी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो अतिशय सुंदर असं वाण आहे. कपाशी कैरीसुद्धा एकदम टपोरदार अशी कैरी दिसते. फुलपात्यांची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आणि जवळपास माझ्या माहितीनुसार पप्पूदादांचं म्हणणं असं आहे की फक्त 2 स्प्रे झालेले आहेत काहीतरी. बघा या ठिकाणी सुद्धा फुलपात्यांची संख्या किती आहे. पूर्ण लाईनचा लाईन आहे. आणि आता या 5-7-8 दिवसापूर्वी जो पाऊस झाला सलग झालेल्या 2 दिवसाच्या पावसामध्ये सुद्धा फुलगड ही पाहिजे त्या प्रमाणात अशी गड जशी होते तशी गड झालेली नाही असं पप्पूदादांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं रसशोषक किडींचा सुद्धा या ठिकाणी जवळपास 20 ते 22 दिवस कपाशीचा फवारणी करून झालेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अजून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे वाण रसशोषक किडींपासून म्हणजे त्याच्यावरती अटॅक लवकर येत नाही, रोगाला बळी पडत नाही असं सुंदर असं वाण हे आहे. तरी आपण आता प्रत्यक्ष शेतकरी जे आहेत पप्पूदादा हर्षल सुभाष सोनवणे यांच्याकडनं आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया. नमस्कार हर्षल दादा. नमस्कार. काय वाटतं कपाशी कुठली लावली तुम्ही? सुप्रीम. कधीची लागवड आहे? ही 26 मे. 26 मेची लागवड आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, मी जे मगाशी बोललो की मी हर्षल दादांना बळजबरीने दिलेलं वाण आहे, बरोबर आहे का हर्षल दादा? कारण कसं असतं साहजिक आहे शेतकरी नवीन वाण लावायला घाबरतोच. कारण कसं आहे पूर्ण पीक जे राहतं ते वाया जातं. आलं चांगलं तर ठीक, नाही तर वाया जातं आणि शेतकऱ्याची मेहनतसुद्धा त्या ठिकाणी वाया जात असते. आणि मी पप्पूदादांना बोललो, पप्पूदादा एक सुप्रीम म्हणून वाण आलेलं आहे, मी मागच्या वर्षी बघितलेलं आहे भामरे शिवारामध्ये. जर लावायचं असलं तर लावून बघा, चांगल्यापैकी वाण आहे, लावा, अनुभव घ्या आणि जर चांगलं वाटलं तुम्हाला तर मला प्रतिक्रिया द्या. चांगलं असेल तर चांगलं सांगा, वाईट असेल तर वाईट सांगा. पण मग आज पप्पूदादाच्या शेतावरती आलो. पप्पूदादांचं म्हणणं होतं की सुप्रीम वाण दिलेलं अतिशय छान असं वाण आहे आणि खरोखर तुम्हीसुद्धा या ठिकाणी बघू शकता हे वाण अतिशय सुंदर असं वाण आहे. फुलपात्यांची संख्यासुद्धा चांगल्यापैकी आहे, भरपूर फुलपात्यांची संख्या आहे या ठिकाणी. आता आपण पप्पूदादांचं मनोगत घेऊया. पप्पूदादा, तुम्ही सांगितलं लागवड काय तारखेची? 26 मे 2026. 26 मे 2026ची लागवड आहे. काय वाटतं तुम्हाला या कपाशीबद्दल? मी जेव्हा कपाशीचे पॉकेट घ्यायला आलो तुमच्याकडे, बरोबर. मी सुप्रीम माल तुम्ही सांगतो मी घेत नव्हतो, पण तुम्ही म्हटले की बा 2 पॉकेट तरी लावा. बरोबर. त्याच्याला पण मला तर याच्यावर गॅरंटी नव्हती. सुप्रीम जी व्हरायटी याच्यावर मला गॅरंटी नव्हती. बरोबर. पण परंतु तुम्ही सांगितलं की बा तुम्ही लावून बघा, माझ्या याच्यावर लावा. हा कुठेतरी एक विश्वास ठेवावाच लागतो. मग तो मी विश्वास ठेवून 2 पॉकेट लावली. पण मी आज जे 16 पॉकेट लावले 14 बाजूला आहेत आणि 2 पॉकेट बाजूला आहेत. म्हणजे टोटल तुम्ही 16 बॅगा लावलेल्या आहेत. हो. दुसऱ्या कंपनीच्या मिळून अशा सगळ्या. आणि सुप्रीम किती बॅगा लावल्या त्या? मी तुम्हाला एकच देत होतो वाटतं. 2 घेतल्या त्या का? 2 घेतल्या होत्या. 2 घेतल्या होत्या. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लावलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला. परंतु आज प्रत्यक्ष तुमच्या शेतावरती तुम्ही बघताच आहेत. काय वाटतं तुम्हाला कैरींची साईज वगैरे फुलपात्यांची संख्या या विषयावर बोलायचं म्हटलं तर? बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा हिची फुलगळ पण कमी आहे. हां. हिची वाढ पण चांगली आहे. वाढ चांगली आहे. फांद्यांची संख्या पण चांगली आहे. फांद्यांची संख्या सुद्धा चांगली आहे. आणि जी आपली कैरी आहे ही मोठी साईज मध्ये टपोरी म्हणतो आपण त्याला. टपोर अशी कैरी आहे, म्हणजे बोंड सुद्धा टपोरदार येईल. आणि हा एवढा पाऊस झाला त्यामध्ये ती फुलगळ पण कमी झाली. फुलगड सुद्धा कमी झाली. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पप्पूदादा स्वतः तोंडाने म्हणताय गेल्या 5-7-8 दिवसापासून जो 2-3 दिवस सलग पाऊस झाला त्यावेळेस भरपूर वाणांचं फुलगड भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्या बाकीच्या वाणांचं सुद्धा फुलगड झालेली भरपूर. त्या मानाने याच्यात फुलगड वगैरे एवढी झाली कमी झाली, 10%ची 10% आहे. तरी बघा शेतकरी मित्रांनो, ग्लोबल कंपनीचं अतिशय उत्कृष्ट असं वाण या ठिकाणी पप्पूदादांनी 2 बॅगा लावलेल्या आहेत आणि छान असं उत्पन्न येईल अशी अपेक्षा पप्पूदादा बी करत आहे.